पुण्याच्या वाघोलीमध्ये एका नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला आहे। पेपर झाल्यानंतर प्राध्यापक रात्री विद्यार्थ्यांना पेपर लिहायला द्यायचे। 10 ते 15 हजार रुपये घेतले जात होते अशी माहिती समोर येते। प्राध्यापकाला गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय। पेपरची गठ्ठीही प्राध्यापकाकडून जप्त करण्यात आली आहे। पुण्याच्या वाघोलीत एका नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमधील परीक्षेतला हा गैरप्रकार। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नक्कीच खूपच हा सगळा प्रकार धक्कादायक आहे। पुण्यातील वाघोलीतील हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे आणि याच महाविद्यालयातील हा जो प्राध्यापक आहे असे गैरकृत्य करत होता। ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास होण्याची शाश्वती नव्हती अशा विद्यार्थ्यांना हा पेपर पूर्णपणे रिकामा ठेवायला सांगत होता आणि त्याच दरम्यान रात्री जो आहे तो स्ट्रॉंग रूम मधून हे पेपर पुन्हा बाहेर काढले जात होता आणि त्या विद्यार्थ्यांना दिले जात होता आणि या सगळ्या प्रक्रियेला तो 15 ते 20 हजार रुपये तो त्यांच्याकडून उकळत होता आणि याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना समजल्यानंतर रात्री उशिरा या प्राध्यापकाच्या घरावर आणि कार्यालयावरती छापेमारी करत अनेक पेपर जे आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं हा प्राध्यापक पास केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। गेल्या काही वर्षापासून हा सगळा गोरखधंदा जो आहे तो पुण्यातील वाघोलीतील अभियांत्रिकी जे नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे या ठिकाणी सगळं सुरू होतं। आता पुणे पोलिसांनी या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। नीलम जी, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।